श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. या दिवशी केलेले प्रत्येक पुण्यकर्म अक्षय म्हणजे कधीही न संपणारे असते असे मानले जाते. म्हणूनच या दिवशी पूजा, दान, जप, तर्पण आणि सेवा यांना खूप मोठं महत्त्व आहे. हा दिवस भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांना समर्पित आहे. आणि विशेष म्हणजे या दिवशी पितरांची पूजा केली तर त्यांचे आशीर्वाद आयुष्यभर सोबत राहतात असे शास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे हा दिवस फक्त खरेदी करण्याचा नाही तर श्रद्धा, भक्ती आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आता एक अशी कथा आहे जी स्वतः भगवान श्रीकृष्ण यांनी पांडवांना सांगितलेली आहे. वनवासात असताना पांडव खूप दुःखात होते. अन्न नव्हतं, पैसा नव्हता आणि मनात सतत एकच विचार होता की आपल्या पितरांसाठी आपण काहीच करू शकत नाही. त्यावेळी धर्मराज युधिष्ठिर खूप चिंतेत होता. तेव्हा अचानक भगवान श्रीकृष्ण तिथे आले. त्यांना पाहून सर्व पांडव नम्र झाले. युधिष्ठिर म्हणाला, माधव, आम्ही खूप संकटात आहोत आणि आमच्या पितरांना तृप्त करण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही. तेव्हा श्रीकृष्ण हसून म्हणाले, धर्मराज, चिंता करू नकोस. एक असा दिवस आहे ज्या दिवशी केलेले प्रत्येक कर्म अक्षय होतं आणि त्या दिवशी जर तू श्रद्धेने पितरांना जल अर्पण केलं तर ते अत्यंत प्रसन्न होतील. भीम आणि अर्जुन हे ऐकून आश्चर्यचकित झाले आणि विचारू लागले, तो कोणता दिवस आहे? तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, तो दिवस आहे अक्षय तृतीया आणि त्या दिवशी पितर पूजा करताना दक्षिणेकडे तोंड करून तर्पण करावं, कारण दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. आणि ते पुढे म्हणाले, सकाळी अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला, एक माठ किंवा तांब्या घ्या, त्यात काळे तीळ टाका आणि दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पितरांचे नाव घेत हळूहळू पाणी अर्पण करा आणि पितृदेवाय नमः हा मंत्र म्हणा. त्या दिवशी पांडवांनी अगदी तसेच केले. त्यांनी मनापासून आपल्या पितरांना स्मरण आणि तर्पण केलं आणि त्या क्षणी वातावरणात एक अद्भुत शांतता पसरली, जणू त्यांच्या पितरांनी त्यांना आशीर्वाद दिला. आणि त्या दिवसानंतर त्यांच्या आयुष्यात बदल सुरू झाला, संकट कमी झाली आणि त्यांना पुढे जाऊन यश मिळालं. म्हणून मित्रांनो, या दिवशी आपणही ही पूजा नक्की करावी. सकाळी लवकर उठून अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे, त्यानंतर सूर्याला जल अर्पण करावे, पितरांचे स्मरण करा, दक्षिणेकडे तोंड करून आपल्याला पूजा मांडणी करायची असते. ठीक दुपारी 12 वाजेला दक्षिणेकडे तोंड करून त्यानंतर एक माठ घ्या, त्यात पाणी भरा आणि स्वच्छ पांढरा कपडा अंथरून त्यावरती माठ ठेवायचं असतं. हळद कुंकू कलावा बांधून हळद कुंकू लावून पितरांसाठी प्रार्थना करा आणि तो माठ पूजा करून एखाद्या गरीब व्यक्तीला तो दान करा. याशिवाय आपल्याला हे दान त्याच दिवशी करायचे असते. याशिवाय या दिवशी अजून काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्यात, जसे की अन्नदान करावे. अजून काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्यात, जसे की अन्नदान करावे, पाण्याचे दान करावे, कारण उन्हाळ्यात पाण्याचे दान सर्वात मोठे पुण्य देते. कावड्यांना, गायांना आणि कुत्र्यांना अन्न द्यावे, कारण त्यांना दिलेलं अन्न पितरापर्यंत पोचते असे मानले जाते. म्हणून एक घास पितरासाठी म्हणून तो तर्पण करावा. लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करावी. श्रीसूक्त किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपावा. घरात दीप लावावा. शक्य असेल तर सोने, चांदी किंवा पितळेची वस्तू खरेदी करावी. पण तेही शक्य नसेल तरी मीठ, हळद, केशर, झाडू किंवा माठ यासारख्या वस्तू घेतल्या तरी तेवढे शुभ मानले जाते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी मन स्वच्छ ठेवून आपल्या पितरांना कृतज्ञता बाळगावी. मित्रांनो, ही कथा नाही तर आपल्या आयुष्यासाठी एक मार्ग आहे. म्हणून या अक्षय तृतीयेला आपणही पूजा करावी, नक्की करावी. सकाळी लवकर उठून तर्पण करावे, दक्षिणेकडे तोंड करून बसावे, कारण ती दिशा पितरांचीच मानली जाते. हातात पाणी घेऊन त्यात काळे तीळ मिसळावे आणि आपल्या पितरांना नाव घेत पितृदेवाय नमः म्हणत हळूहळू पाणी अर्पण करावे. यानंतर माठाची आपल्याला पूजा करायची आहे. कुंकू, हळद कुंकू, स्वस्तिक काढायचं आहे, पितरांसाठी प्रार्थना करावी आणि तो माठ गरीब व्यक्तीला दान करावा, कारण पाण्याचे दान हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. यानंतर लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. सुवासिनीला या दिवशी शक्य असेल तर एखाद्या सुवासिनीला आपल्या घरी
सवाष्ण स्त्रीला घरी बोलावून तिला आदराने जेवण घालावे, तिच्या कपाळावर हळद कुंकू ओटी भरावी, कारण सुवासिनी ही लक्ष्मीचं रूप मानली जाते. आपल्या घरातील एखादी सवाष्ण स्त्री गेलेली असेल, सासू आजच सासरी कोणी जर सवाष्ण स्त्री गेली असेल तर तिच्या प्रित्यर्थ एखाद्या स्त्रीला घरी बोलावून तिला जेवण घालावे, किंवा पती पत्नीची जोडी घरी बोलावून जोडीने जेवण घालावे, कारण ती जोडी लक्ष्मीनारायणाचे प्रतीक मानले जाते. त्यांचे आशीर्वाद घेतल्याने घरात प्रेम, शांती आणि समृद्धी वाढते. या दिवशी अन्नदान करणे, पाण्याचे दान करणे, कावडे, गाय आणि कुत्र्यांना अन्न देणे हे खूप शुभ मानले जाते, कारण या सर्वांद्वारे पितर तृप्त होतात असे मानले जाते. तसेच शक्य असेल तर सोने, चांदी किंवा पितळेची वस्तू खरेदी करावी, पण तेही शक्य नसेल तर मीठ, हळद, केशर, झाडू किंवा माठ यासारख्या वस्तू जरी खरेदी केल्या तरी तेवढे शुभ फळ मिळते. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी मन स्वच्छ ठेवायचे आहे. कोणाशीही वाद न करता, कोणालाही न दुखवता, कारण पितरांना सर्वात जास्त आवडते ते म्हणजे आपले प्रेम, आदर. आपण त्यांच्या आठवणीतून आणि अशा छोट्या पूजेतून त्यांना श्रद्धांजली देतो आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला आयुष्यात कायम राहतात. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या पितरांचे ऋण कधीच आपण फेडू शकत नाही, पण अक्षय तृतीया यासारख्या दिवशी केलेली ही छोटीशी पूजा, तर्पण आणि दान आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो. आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळते. म्हणून या दिवशी श्रद्धेने ही सर्व कर्मे नक्की करा आणि आपल्या घरात सुख, शांती आणि लक्ष्मीचे कायमचे आगमन अनुभव करा.